खातं खोलतो रुपेश सोनकर आणि पहिले ओव्हर हाताळण्यासाठी मोनिश पाटील. बरोबर ना? पहिला चेंडू P1चं पहिलं 5 ओव्हरची मॅच. उत्कर्ष दिवा आणि त्याच्या बाजूला असलेलं दिविशा ऐरोली कॉलनी ही टीम आपसात लढत आहेत. दुपारच्या सत्रांत पहिली मॅच 2 मॅच अगदी थटामटामध्ये जिंकताना टीम पोहोचते गाव देवी रबाडे टीम सेमीफायनल. टायमिंगच्या जवळ डाऊन द बॉल सरळ रेषेमध्ये येतोय. टायमिंग चांगलं होतं तर क्षेत्ररक्षणाचं बरोबर अचूक झेलताना पहिल्या चेंडूवर सोनेरा भोपला. गोल्डन डकचा शिकार गणेश कारंडे 0 ओव्हर बाद. ऑफसाइड ऑप्शन लाईन सरळ रेषेमध्ये याला पण टॉपेज लागले गेलं. एलिमिनेशनची कमतरता तिथे सटीक झेल घेताना पण पहिलं लॉंग ऑफच्या ठिकाणी दीपेश केनी बोल बाय मोनिश पाटील. पहिला सिंगल त्याच्यानंतर लगेच दुसऱ्याच बॉलवरती कॅप्टन परतला गोल्डन डक वरती. सोनेरी भोपला फोडताही नाही आला नाही. खराब सुरुवात निराशजनक. एक गडी बाद एक सध्या स्थिती आहे उत्कर्ष दिवा विरुद्ध खेळताना दिविशा 11 ऐरोली. नेक्स्ट मॅच बरोबर एक इनिंग ब्रेक नंतर आम्ही 2 कॅप्टनना बोलू. नवसाती दिवा आणि गोठोली 11 गोठोली टीमचे 2 कॅप्टन येतील. एक इनिंग ब्रेक नंतर 5 ओव्हरचा खेळ संपेल. दोन्ही कॅप्टनला आम्ही सन्मानही बनवू टॉस साठी. नवसाती दिवाच्या विरोधात गोठोली 11 गोठोली खेळताना दिसेल. आता मात्र विद्यमान स्थिती मॅच आपण पाहू शकता. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं निमंत्रण दिलं आणि तिथे 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि पहिली विकेट मोनिश पाटीलने आपल्या जाळ्यात अडकवली. दीपेश केनीनं झेल टिपला कॅप्टनचा 0 वर परतलं. सद्यस्थिती 2 चेंडू समाप्ती 1 वर 1. मैदानाच्या आत आता खेळण्यासाठी प्रथमेश बाबू खूप तुनी वाचू शकते. अजिंक्य लाडूचा विचार केला तर एक दर्जेदार आघाडी 1 डाऊन अगदी 4थ्या क्रमांकाने कोणते क्रमांक दा एकदम आक्रमक रूप धारण करतो लाडू पण खेळत नाहीये. ऑपरेशन मुले शस्त्रक्रिया झाली आहे आणि त्या अनुषंगाने तो मॅच मध्ये खेळताना दिसतो. तो 12th मॅन म्हणून आमच्या कॉम्बॉक्स मध्ये सिंगल मिळते. 3 चेंडूचा खेळ हलक्यात त्याने ढकलला आणि सिंगल घेतल्याने खाता खोलतो प्रथम बाबू. बॅटने 3 चेंडूची समाप्ती अतिशय सटीक लाईन लेंथ. आतापर्यंत बॉलिंग टाकताना उत्कर्ष दिवाकडून पहिला ओव्हर हाताळण्यासाठी ही जबाबदारी दिलेली आहे मोनिश पाटील. ऑफसाइड कडक बॉल आहे तिथे पोहोचणे शक्य आहे का? बीट करून गेले संग्राम रनावरेला. चेंडू फरार 4 रन. बेहतरीन स्ट्रोक. ऑफसाइड ऑफ द लाईन सरळ रेषेमध्ये गेला त्याला लॉप केला. रुपेश सोनकरने आपल्या दाटणीतला आपल्या अगदी शैलीमधला हा बेहतरीन स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह 4 रन 6. अतिशय दर्जेदार असे स्वप्नील कुर्ले स्कोरच्या भूमिकेत यश करंगुटकर अतिशय छान असं स्कोरिंग केलं. आज त्याच्या जागी स्वप्नील कुर्ले ऑफसाइड पिचर टप्पा बळ्यात ऑफसाइडच्या बाहेर अगदी ती पाहिले अक्षय पाटील ऍज एम्पायर म्हणून नंतर घोषित केलं दंडित केलं. वाईट म्हणून एक्स्ट्रा जाईल. स्कोर वाढवून दिविशा 11 ऐरोली टीमचा पोहोचतोय आता 7 वर. 7.1 विकेट विथ व्हेरी फर्स्ट बॉल कॅप्टन गॉट दीपेश केनी ऑन द लॉंग ऑफ बॉल बाय मोनिश. पहिल्याच ओव्हर मध्ये पहिलं ओव्हर हाताळलं जातं. टॅप केले बॅकफुटवर जाताना ऑफसाइड ऑफ स्टंपला 2 ऑन द बॅट पण सिंगल. चांगली गोलंदाजी म्हणता येईल कारण मोठा फटका एक फटका आला चौकार जो 4थ्या बॉलवर मध्ये खेचला होता ऑफसाइड ऑफ स्टंपला ऑफ ड्राईव्ह करताना रुपेश सोनकरने. नाव लास्ट बॉल इन पॉवर प्ले. 5 ओव्हरची मॅच पहिले ओव्हर हाताळताना उत्कर्ष दिवाकडून मोनिश पाटील. पॉइंट कव्हर बरोबर काय त्याचं कव्हर पॉइंट आहे. सिली मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर खुलं ठेवलं पण त्यासाठी बॅकअप करण्यासाठी लॉंग ऑफ संग्राम. सुपर बॉलिंग आहे. ग्रेट डिलिव्हरी अपसाइड ऑफ वाईट यॉर्क. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिली ओव्हरची इथे होती समाप्ती. दुपारच्या सत्रातली पहिली लढत आपल्या भेटीला. या अगोदर 2 सामने जिंकून तटामध्ये प्रवेश मिळवला. भावेश कोहलीने खऱ्या अर्थात सदा बहारदार खेळ करताना बॅक टू बॅक 2 प्लेयर ऑफ द मॅच अँड टीम वेंट टू द सेमीफायनल. काल फायनल आपण पाहिले तर सीआर फाउंडेशन गावदेवी ऐरोली रिच इन द फायनल. ती सेमीफायनल कडक होईल असे वाटलं होतं परंतु तेवढा स्कोर असताना तगडी बॅटिंग केली जेपी. धावसंख्या मात्र लागते धावपळकर फक्त 8. चांगलं ओव्हर हाताळलं. पहिली ओव्हरची समाप्ती. आता डावखुरा दॅट इज अ सुपर बॉलर राहुल साल्वी
6.2 कदाचित 6.3 असेल एवढी हाईट. परफेक्टली ज्याप्रमाणे डावखुऱ्या गोलंदाजाला किंवा कोणत्या गोलंदाज एवढं उंची असते ना ती साजेशीर आहे राहुल साल्वीकडे. चांगला फटका बॅकफुटवर जाताना हलक्या त्याला हुक केलं. मिलेट फक्त सिंगल. टप्पा पहिल्यांदा स्विंग झालं होतं इन स्विंगर, कारण खऱ्या अर्थाने नॅचरल आउट स्विंग तो डावखुऱ्या बॅटरला झाला इन स्विंगर. थांबला त्याच्यानं हलक्या त्यानं हुक केलं. जिथे घोषंग क्षेत्र तिथे फक्त सिंगल मिळते या स्ट्रोक वरती. स्विच हिटचा वापर केला प्रथमेश अर्थात बाबूने. फटका चांगल्या मधोमध स्विंगला खरंच खतम केलं. दॅट इज अ फ्लॅट चौकार आहे का षटकार. आपण थांबूया. होते चौकार. काही सेंटीमीटरचा फरक होता. ते सेंटीमीटरच्या अगोदर मध्ये माउंटेन लाईनच्या त्या रोपच्या अगोदर पडला हा स्ट्रोक बाबूचा आणि चेंडूला केलं सर सीमेरेच्या बाहेर आरपार. 4 रन. बेतीने स्ट्रोक. प्रथमेशच्या बॅट मधून 4 धावा वाढवतो दिविशा एरोलीसाठी 13 वर पोहोचवतो चौकार. दुसरं पगिते बॉलिंग मार्क पर एकदम भेदक रूप मध्ये निमित दिसतो तो राहुल साल्वी बॉलिंग मार्क पर. मॅन्डेटरी पाऊलचं सेकंड ओव्हर. आपलं स्वतःचं पहिलं ओव्हर आतलं अतिशय विकेट घेणार ते ओव्हर होतं मनीष पाटील. सूत्र हलवताना विकेटच्या पाठी मागून लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. समोर बाबू प्रथमेश. फुल टॉस होती. ब्लॅटला स्लाइस वरून जातो घोषांग क्षेत्र. फ्लाय स्लीप मात्र तिथे रिकामी होती. तिथून मात्र चेंडू जातो स्लाइस वरून बाबूचा सिंगल मिळेल प्रतिमेशला. धावसंख्या 1 ने वाढली जाते. पुढे जाते सरकते 14 वर. दिविशा 11 ऐरोली कॉलनी. वन्स अगेन सुपर बॉलिंग आहे. ग्रेट बॉलिंग. ही नजाकत पाहायला निश्चित आवडतं. हलकस स्विंग त्याच्यात सटिंग लाईन ऑफ साइड ऑफ स्टंप. ऑटो बॉलिंग यार. कडक बॉलिंग. एक्सलेंट डिलिव्हरी बाय राहुल. बीट टू द बाबू. ग्रेट शॉट मेरिटवर. सुपर क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका पहा. काय फक्त त्याला दिशा दिली. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अँड हलकासा फेस ओपन द बॅट जस्ट लाईक द लीडर सचिन रमेश तेंडुलकर इज स्टाइलिश ऑफ लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह अँड षटकार. कलात्मक फटका पाहू शकता. सोनू दाखवतो आम्हाला. पहा टप्पा कसा व्यवस्थित पडलाय. टर्न झाल्यानंतर बॅट सरळ बॅट मध्ये नेली. बॅटचा हलकासा ओपन केला आणि त्याला लॉप केलं लॉंग ऑफच्या वरती. व्हॉट अ शॉट यार बाबू. कलात्मक फटक्यापैकी वन ऑफ द टॉपेस्ट शॉट ऑफ द लेदर क्रिकेट अज वेल टेनिस क्रिकेट. वळाला त्याच्यानंतर दिशा दिली. सेअर लेग मात्र खाली येते. सेअर लेग क्लिअर करताना बाउंड्री येते. बॅट नंतर मात्र षटकार नंतर चौकार. व्हॉट अ बॅटिंग यार. सहजतेने खेळलेला नैसर्गिकपणा दिसला. दॅट इज अ ओनली नॅचरलिटी. सुपर बॅटिंग यार. 2 ओव्हरचा खेळ झाले समाप्त. महागडा ओव्हर ठरलंय. पहिल्या ओव्हर मध्ये 1 विकेट घेताना मोनिश पाटीलने फक्त 8 धावा खर्च केले होत्या. त्याच्या डबल म्हणजे 16 धावा पॉवर प्ले सेकंड मध्ये खर्च केताना विकेट मिळवू शकले नाही. त्याचं खरं कारण होतं मेरिटचे 2 फटके. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह तो षटकार. त्याच्यानंतर बॅकफुट होताना वळाला आणि डीप स्क्वेअरला जिथे वॅकंट होती क्षेत्रक्षण खाली होतं त्याला भरलं चौकार पूर्ण करताना. 12 धावांच्या सरसने 24 लागल्या. चांगलं पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवला. त्याच्यामध्ये मी म्हणेन रुपेशनं थोडीशी शांतता बाळगली आणि खरं अशांत मध्ये दिसला प्रतिस्पर्धीला दाखवताना आपला एक दर्जेदार खेळ बाबू. पहिला बायकर मॅन जेव्हा जेव्हा हा गोलंदाज तेव्हा तर प्रत्येक समालोचक याचं नाव अगदी आदराने घेईल सन्माने घेईल. दिवा कोळीवाडामध्ये पहिला हा बायकर मॅन महाविकास आघाडी गोलंदाजीमध्ये ती प्राइज बाईक आपल्या नावे केलेला येतो. संग्राम रनावणे द बॉलिंग मार्क. 3रा ओव्हर पहिला बॉल समोर डावखुरा रुपेश. उडल्यान टप्पापणे चेंडूला आत आणला होता. ते संधी होते पाहायला जाईल. त्याच्यानंतर बॅट्समॅनला सुरक्षित ठेवले. बरोबर सुखरूप पोहोचले असं अक्षयने सांगितले. अक्षयच्या जोडीला आपण पाहू शकतो अमोल पाटील. खूप योगदान आहे. खूप मात्र ही मेहनत घेतली. स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना हे दोन्ही त्याच्यानंतर अजूनही मात्र पाहिलं तर बरेच आहेत दोस्तीतील दुनियातील हे राजमानस आणि त्यांच्या संयुक्त रत्या हे दोस्ती ग्रुप घेऊन येतो. दोस्ती चषक 2026 पर्व 5 फायनलीचा दिवा दुपारच्या क्षेत्रातील पहिल्या मॅच. दिविशा 11 टॉस झाल्यानंतर बॅटिंग करताना हॅप ट्रॅकवर चेंडू हव्यामध्ये बॉल चान्स फॉर द विकेट. डाऊन द बॉल सर्च 1 2 3 4. गमतीमध्ये फुटबॉल जसं पायाने फुटबॉल पट्टू बॉलला
एकदा गमतीने उडवताना तसं हाताने हा टेनिस क्रिकेट मधला अफलातून झेल घेताना शॉट एक्शन त्याने उडवलं 4 वेळा आणि गमतीमध्ये तोपर्यंत बॅस पण थोडासा आवासून होता, पण तो जसं झेल घेतला सरळ माघारी परतताना रुपेश सोनकर बॅक इंटू बाबू परतले. चांगले बॅटिंग करत होता दर्जेदार. जो स्ट्रोक पहिलं ना त्या आनंद मात्र लुटला सर्व प्रेक्षकांना, पण त्याच्यानंतर तो स्ट्रोक हवेमध्ये तरंगला. थोडासा हलकासा टप्पा आपला बाहेर निघत होता. बाहेर निघणारा बॉल इनसाइड आउट खेळताना टॉपेत लागला आणि तिथे झेल टिपताना आपण पाहिलं क्षेत्ररक्षण श्रीकांत नारायणकर. इन स्क्रीन मध्ये पाहू शकता आपण सोनू की स्कोरच्या माध्यमामध्ये दाखवतो हायलाइट काय 1 2 3 नाही तर 4 आणि अखेरकार नारायणकर श्रीकांत तो छान झाल टिपताना पहिली विकेट नामी करून दिली संग्रामच्या. टोटल दुसरा ब्रेक थ्रू मिळून देता पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी मनीष पाटीलने जेव्हा आउट केलं होतं त्याने कॅप्टन गणेश कारंडेला 0 2 चेंडू आता पडत संग्रामने टाकले. एक धाव करताना एक विकेट नावे करतो. तिसरा बॉल समोर खेळण्यासाठी व्हेरी डेंजरस मॅन बाबू कांबळे, बाहुबली ऑफ द क्रिकेट. श्रीकृष्ण मित्र मध्ये मैदान त्यामध्ये 6 मध्ये 6 अगेन्स्ट तुर्बे. हा भीम प्रक्रम 6 मध्ये 6 मारणं. आणखी बॅटर मात्र तो नाव कमावून गेला द ग्रेट बॅटर आणि बाहुबली. तिथेच आमच्या विघ्नेशने त्याला ही पदवी दिली होती, नाव दिलं होतं बाहुबली. स्ट्रेट चान्स फॉर द बाउंड्री. वॉट अ कडक स्ट्रोक. ही दमदार ताकद आहे, ही मनगदे ताकद आहे, ते तुफान आहे. फक्त टायमिंग दिल्यानंतर मोठा फटका सजवून यशस्वी होतो. अगदी ऑन द अप ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह बेहतरीन स्ट्रोक. 4 रन. 4 ने धावसंख्येमध्ये पुढे सरकते दिविशा 29 वर. 29 फॉर 2 विकेट. विकेट इन बॅक. कॅप्टन इन द फर्स्ट अँड देन प्रथमेश बाबू. सुपर बॉलर, सुपर बॉलिंग. काबूमध्ये असं अनव असेल ना एक आक्रमक बॅटरला तो हा बॉल खूप कारणीभूत. एकदम डोके दुखी ठरतोय आजच्या आधुनिक जगातलं क्रिकेट पाहिलं तर या बॉलने जादू केली. येस 5 बॉल झालेत. पहिलं सिंगल विकेट डॉट 4 आणि डॉट 5 मध्ये 4 एक विकेट प्राप्त केली. बात करताना बाबू जो डेंजरस ठरत होता त्याला माघारी. फटका चांगला आहे, दमदार आहे, पण त्याने निमिष कमतरता. डाऊन द बॉल झेल घेण्यासाठी आलं क्षेत्ररक्षण. अचूक झेल टिपताना खेळी झाली होते समाप्त. राकेश राव एक वेगळ्या अंदामध्ये जातो. लॉंग ऑफला जाताना पुन्हा झेल पकडला. डाव्या बाजूने जाताना सुरेख आणि ते खेळ मात्र बाहुबलची झाली समाप्त. बाबू कांबळे गॉन इज बॅक इंटू द पॅव्हिलियन. गडी क्रमांक 3 बाद. 3 गडी बाद. आता स्कोर सांगतो 29 वर. 3 ओव्हरची झाली समाप्ती. बेहतरीन अंदाजामध्ये पहिला बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आहे ते संग्राम रनवणे टाकला. अतिशय कमबॅक करणारा ओव्हर लाजवाब उत्कर्ष दिवसासाठी. 3 ओव्हरचा खेळ संपला. आपण पाहू शकता 29 वर 3 फक्त 5 धावा. पहिले ओव्हर टाकलं त्याच्यामध्ये मनुष्यनं पॉवर प्लेचे ओव्हर 8 धावा खर्च करताना विकेट त्यांनी घेतली. गणेश कारंडे 0 त्यानंतर 16 धावांचं मागणं षटक ज्याच्याकडे अपेक्षा होती 6-7 धावा ते मनसुबे मात्र उद्ध्वस्त केले. खास करून प्रथमेश 2 स्ट्रोक 16 धावा खर्च केले होते. दुसऱ्या ओव्हर मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये राहुल साल्वेने संग्राम रन राऊंड आला. तिसरं ओव्हर उत्कर्षासाठी पहिलं टाकताना फक्त 5 धावा 2 करारे हदरे दिले. 3 गडी बाद स्कोर आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना दिविशा 11 ऐरुली कोलनी 29 वर. 12 चेंडूचा इथून खेळ मात्र झाला राहिला शिल्लक. स्पीडअप करायला फायनलचा दिवस. नवीन बॅटर विशाल हरगडे चांगला गोलंदाज आहे, पण बॅटिंग मध्यात येताना ऑलराऊंडर म्हणून त्याला पाहिलं जाईल. बॉलर कम बॅटर इज अ ऑलराऊंडर ची भूमिकेत विशाल नेहमीच आपल्याला पाहिलं होतं. पण स्ट्राईक वरती सलामीला आलेला बॅटर आहे. तो खेळतो 1 चौकारे 7 वर रुपेश सोनकर आणि त्याच्या विरोधात बॉलिंग करताना विराज कॅप्टन. सुपर यॉर्कने सुरुवात केली. कोण म्हणतं यॉर्करला 150 किलोमीटर हवं? बिलकुल नाही. हा जर चेंडू पाहिला त्याचा गती किती कमी होती, पण यॉर्कर या शब्दांना का दबदबा वाढतो बॉलरचा, त्याची भेदकता वाढते. तो वेगळ्या एकदम बॅटरच्या वेगळ्या रूपामध्ये मध्ये येतो. यॉर्करने सुरुवात केली, पण हा चेंडू का टाकला अगदी बरोबर लेंथवर. समोर वळला तर थोडे सोडणार आहे, कारण तो झाले सेट. आघाडीला येताना लॉप केला अगदी मिड विकेटच्या आणि लॉंग ऑन वाईडिशच्या वरून हा लांबलच षटकार. डावखुरा बॅटर रुपेश सोनकरच्या बॅट मधून 6 षटकार.
येस चंद्रकांत पाटील ठग्या सर स्वागत आहे. नेक्स्ट मॅच त्यांचे एक इनिंग नंतर आम्ही दोन्ही कॅप्टन बनवून त्यांच्या विरुद्धात आता गोठवली 11 गोठवली हे खेळताना दिसेल. जसे एक इनिंग होईल समाप्त दोन्ही कॅप्टन येतील नेक्स्ट मॅचचे टॉस साठी. नवसाती दिवा आणि गोठवली 11 गोठवली हा सामना आहे. नेक्स्ट उत्कर्ष दिवा कडून कॅप्टन बॉलिंग मार्क विराज फुल टॉस अपसा टॉपचा सोडून दिले. मागणी केली पण फेटाळली. ऑफस्टॉमच्या जरूर फुल टॉस पडला पण वाईट यार डॉट बॉल निर्णय दिले. आणि एवढं सांगणं का म्हणून विचारू शकतो पण त्यासाठी जास्त हस्तक्षेप करणं चुकीचं होईल ते टाळलं. जेंटलमॅन क्रिकेट खेळताना रुपेश सोनकर वन्स अगेन द फेसिंग वन्स कॅप्टन विराज उत्कर्ष दिवा ऑफसाइड ऑप्शनला तिथे ऑन ड्राईव्ह केलं. दुर्वन क्षेत्रक्षण येईल फील करेल संग्राम तोपर्यंत आरामात सिंगल घेतली. सिंगलने पुढे सरकताना स्कोर दिविशा ऐरोली 36. 8 चेंडूचा खेळ आता बाकी रोखला गेलेला आहे त्याचं खरं कारण आहे. तिसऱ्या ओव्हरने कमाल केली संग्रामच्या 5 धावा आणि त्याचे 2 विकेट त्यांनी घेतले. पहिल्यांदा प्रथमच नंतर बाबू कांबलेला त्याने आउट केलं. तिथेच कुठेतरी लगाम घातला गेल्या स्कोरला आणि त्या स्कोर यावेळी 50च्या पुढे दिसणार होता. त्याला अवर घालताना स्कोर आहे 36. गुड बॉलिंग आहे इंटू द ब्लॉक सुपर फिल्डिंग डायरेक्टली हिट मागणी केली परंतु सुरक्षित आहे का डेफिनेटली सुखरूप पोहोचले. विशाल सिंगल घेताना रिस्की चिक्की सिंगलने 37 धावा 3 गडी बाद. शेवटचा बॉल चौथा ओव्हर कॅप्टन बॉलिंग मार्क समोर आता सलामीवरून आलेला रुपेश सोनकर बॅकवर्ड पॉइंट व्हेरी क्लोज द बिग मॅन हाइटेड Raus Alvi close of the silly mid off short square leg and just side of the silly mid down wide is. गतीमध्ये परिवर्तन दिशा बिलकुल मात्र अनुसरण होती ती जाते पिचिंग डाऊन द लेग साइड. अंपायर नात्याने अक्षय पाटीलने तर घोषित केले दंडित केले व्हाईट म्हणून एक्स्ट्रा धाव मात्र मिळून देते स्कोर मध्ये बनवते 38 धावा स्कोर बोर्ड होती 38 बरोबर 3 गडी बाद. चौथं प्रगतीपत्र उत्कर्ष दिवस स्वतः कॅप्टन संघ नाईक व्हेरी गुड यॉर्क सुपर बॉलिंग यार. येस नो गाडी मात्र फसत होती. ओ 1-2-3 लगोरीचा खेळ पाहायला मिळत होता. बॅकअप कर असं राहुल सुडीचं म्हणणं होतं मिड विकेट आणि जे क्षेत्रक्ष नाईक ओव्हरची झाली समाप्त. इथून 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. दुपारची 17 मध्ये खेळत होता पहिले मॅच पण सकाळच्या सत्रामध्ये एक दम धडाक्यामध्ये भावेश कोहलीचा सदाबार खेळ बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच घेताना आपल्या टीमला त्यांनी गावदेवी रबाडे टीमला पोहोचवली सेमीफायनल मध्ये. त्यानंतर दुपारच्या सत्रात पहिला मॅच खेळवला जातो. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करताना उत्कर्ष दिवा बॅटिंग करण्याचं आमंत्रण 3 गडी बाद स्कोर दिविशा ऐरोली या टीमचा 38 धावा. 6 चेंडूचा खेळ मात्र आता शेष आहे आणि 6 चेंडू मात्र टाकण्यासाठी पुन्हा जबाबदारी दिली आहे ज्याने खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिले या मॅच मध्ये. 2 विकेट घेता अवघ्या 5 धावा. तोच बॉलर मात्र वापरला जो स्लॉगिंग वाला संग्राम रनावरे त्याच्या विरोधात विशाल बॅटिंग करताना वा बाय वा समोरचा पाय एकदम बेंड केला गुड नेट एक तमाशा देख टकटकाटक षटकार सिक्सर. 45 वर मात्र षटकार घेऊन जातो विशालचा 44 नॉट 45 44 रन 38 होत्या 38 + 6 इज इक्वल टू 44. 5 चेंडू इथून बाकी आहे. पहिली फुल टॉस बनवली फुल टॉस यॉर्कर जसं पडणं स्वतःला बेंड केलं बेंड करताना चेंडूला मात्र सेंड केलं सरळ षटकारासाठी. व्हॉट अ शॉट यार गुड शॉट. बॉलर कम बॅटर असं ऑलराऊंडर भूमिकेत 5व्या क्रमांकाला जे आकार द्यायचा तो आकार द्यायला सुरुवात केली. 5 चेंडू समोर संग्राम पहिलं ओव्हर अतिशय तिखट टाकलं. झुमणारे चेंडू 2 विकेट घेऊन गेला पहिल्या ओव्हर मध्ये संग्राम. ओ मिस टायमिंग फटका होता परंतु फुटबॉल खेळताना राहुल कडून झाली चूक. बोट आहे बोटाचं जे नख आहे त्या नखावरती नेलवरती लागला आणि जिंजरी आली फिल्डिंग करताना राहुलला. परंतु त्या दरम्यान मात्र 2 धावा 1 इन कन्वर्ट टू द 2 एकेचे दुहेरीमध्ये रूपांतर करत 2 धावा आपल्या नावी लावता आणि 2 मध्ये बढवती देतं दिविशा 11 ऐरोली टीमला. आता पोचते स्कोर 46 वर 46. या ओव्हर नंतर 2 टीम कॅप्टन येतील. एका बाजूला नवसाती दिवाचा टीमचा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला गोठवली 11 गोटेचा कॅप्टन टॉस साठी. राईट हँड राऊंड द विकेट
ऑन ड्राईव्ह टप्पा सरळ थेट जातोय जिथे स्वतः कॅप्टन विराज येईल फील करी फक्त सिंगल मिळते स्ट्रोक वरती. अपोलो होते विशेष मात्र फायदा घेऊ शकला नाहीये विशाल. लॉब करायचा तर ती एलिमिनेशनची कमतरता आली स्ट्रोक वरती. टायमिंग होतो पण एलिमिनेशन नाही फक्त सिंगल. पहिला 7-2-1 3 चेंडू आतापर्यंत टाकलेले शेवटच्यावर हाताळताना सिंगराम रनआउट फ्रॉम उत्कर्ष दिवा. शेवटच्यावर हाताळताना आता आघाडीला आला सलामीर. चौथा बॉल शेवटचा ओव्हरचा फेस करताना रुपेश. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये बॉल अप इन द एअर. सुपर जजमेंट यार. काय कॅच टिपली दीपेश केनी. सेकंड कॅच कारण पहिला झेल त्यांनी टिपला होता जेव्हा गणेश कारंडेचा झेल त्यांनी घेतला. त्याच्यानंतर आता विकेट मात्र जी महत्वाची होती आघाडी वीर रुपेश सोनकरला मात्र त्यांनी सरळ पाठवलं झेल घेताना आणि विकेट मात्र मिळते तिसरी नाविक होताना संग्रामच्या. पहिले ओव्हर टाकलं होतं टीम कडून त्यांनी तिसरं ओव्हर हाताळलं 5 धावा 2 विकेट आणि या हाणामारीच्या एकदम मोक्याच्या क्षणी त्यांनी षटकार जरी खाल्ला पण त्यानंतर 3 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावाने विकेट. 4 चेंडू आता टाकल्यात 9 धावा खर्चानं 1 विकेट मिळवले. गुड बॉलिंग. येस वेदांत महात्रे टीम कॅप्टन गोटोली 11 गोटोली ते उपस्थित होते. सरचे स्वागत आहे वेदांत महात्रे बच्चू. 4 चेंडू 9 धावा 1 विकेट. 2 चेंडूचा खेळ शेष आणि बॅटिंग साठी दिविशा एरोली कडून समित 6व्या क्रमांकावर. विशाल नॉन एंडला तो 1 षटकाने 10 वर खेळतोय. आता 2 चेंडूचा खेळ इथून पहिली इनिंग समाप्त होण्यासाठी बाकी. 2 बॉल टू गो. सुपर बॉलिंग यार. ब्रेड डिलिव्हरी इनटू द ब्लॉक. सरळ बॅटच्या खालून सबमरीन डिलिव्हरी. क्लेवर बॉलिंग. अंदाज घेतल्या हालचाली कुठेपर्यंत जातात समीरच्या ते ओळखल्या. इकडे तिकडे जातात एक्झॅक्टली ऑफसाइड ऑप्शन जस्ट मिस ऑफ ऑफ स्टिक. The beaten to the batsman, ball into the gather behind the stump. Very well, wicket keeper. No one. Now last delivery, last ball. First inning. संग्रामच्या समोर समित. बॅकफुट वरनं राहुलच्या हाती. चान्स फॉर द रनआउट. येस रनआउट. शेवटच्या बॉलवरती रनआउटची विकेट. धावची ती विकेट. विकेट क्रमांक इथे मिळते 5 गडी बाद पहिल्यांदा बॅटिंग करताना धावा जमावल्या 47. 48 लक्ष घेऊन मैदानाची जोडी उतरेल उत्कर्ष दिवाची तेव्हा टार्गेट त्याच्या समोर 48. 47 5 गडी बाद. चला मी आवाज देतो नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. नवसाती दिवा टीम कॅप्टन आणि संघ नाईक गोटोली 11 गोटोली संघ नाईक इथे उपस्थित आहे. वेदांत बरेचसे नवसाती दिव्याचे इथे टक्क्या चंद्रकांत पाटील त्याचबरोबर इथे खेळाडू आहेत. विनंती केली जाईल टॉस साठी. सुरेख अशी ही दर्जेदार स्पर्धा भव्य दिवस स्पर्धा सालाबरोबरने 5वं सीझन आपल्या भेटीला आणताना विशेष कौतुक करतो मी. दोस्ती ग्रुपचे मिनेश पाटील असेल आशिष पाटील अमोल पाटील राजा पाटील हितेन पाटील किशोर पाटकर कैलास पाटकर हेमंत पाटील अक्षय पाटील सुनील पाटील चेतन पाटील प्रशांत चव्हाण प्रणित पाटील उमेश पाटील सलमान सय्यद वैभव पाटील यश मडवी अँड दीपू सिंग विशेष सहकार्याबद्दल जीव तोडून मेहनत गेली. आणि 5वं जे सीझन आहे अगदी थाटामाटात आपल्या समोर कालपासून स्पर्धेला झालं सुरुवात. काल अगदी पहिल्याच मॅच मध्ये आपण हॅट्रिक बॉलरची पाहिली. मनोज चव्हाण इट टेक द व्हेरी फर्स्ट मॅच द फर्स्ट इनिंग हॅट्रिक. आझाद खेरने 11च्या ती हॅट्रिक त्यांच्या अर्धशतक पाहिलं. इच्छापूर्ती वाशी गाव कडून खेळताना सचिन रजा ते दमदार शतक अर्धशतक. 18 चेंडू 65 डावांची सदाबारी केली त्याच्यामध्ये 9 षटकार आणि 1 चौकार आणि ते पहिलं अर्धशतक त्यांनी झलकावले. काल टीमच्या 92 धावा आपण पाहिल्या 93चं टार्गेट आणि त्याला उत्तर देण्यास चांगली बॅटिंग नाही केली प्रत्युत्तर दिलं होतं खास करून धनेश गुप्ताने. पण अनमुख्याच्या क्षणी अगदी दुसऱ्या एंड कडून अवसान घातकी बॅटिंग झाली आणि तिथे लढत होती एकदम रोमांचिक. कारण पॉवर प्ले मध्ये थोडासा पुढे होता वाशी रॉयल्स पण त्याच्यानंतर कमबॅक बॉलरने करून दिला आणि तिथे लढत मात्र हातून निसटली होती. या हायलाइट्स एस्टरडे हॅट्रिक अँड हाफ सेंचुरी ऑन एस्टरडे. आज मध्ये कोणत्याही बॉलरने हॅट्रिक आतापर्यंत घेतली नाही. बॅटरनं कोणतंही अर्धशतक झलकावलं नाही. या मॅच मध्ये लक्ष आहे 48. सर टॉस साठी पुन्हा एकदा आम्ही आवाज देतो नेक्स्ट मॅचच्या 2 कॅप्टनला. गोटोली 11 गोटोली टीम कॅप्टन उपस्थित आहे वेदांत बच्चू तर नवसातीचा उपस्थित आहे. चला जाऊया करूया टॉस. कैलास पाटकर
यांचे शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत. नेक्स्ट मॅच आपसामध्ये भिडताना दिसतील. व्हेरी स्ट्रॉंग टीम. जेव्हा जेव्हा असे नवसाती दिवा जो गोठवली मॅच बघायला मजा येते. जेव्हा नारायणजी म्हात्रे खेळायचे तेव्हा अशी मजा यायची. हिरामान असेल, राजेश असेल, मनोहर पाटील असेल, काय खेळ होते यार. संतोष, संजय, ती जोडी नवसाती. त्यात तशात तसं प्रत्युत्तर मध्ये नारायण म्हात्रे असतील, प्रल्हाद म्हात्रे असेल, डावकोरा मोरेश्वर असेल, किती खेळाडू होते गोठवले. आणि ही लढत चिंचोली उद्यानात मजा यायची. जेव्हा जेव्हा गोठवले असेल, जेव्हा जेव्हा कोपरखंड 11 असेल, त्या मॅच मागायला धमाल यायची. परंतु त्यांचे वारसदार आता आमने सामने येतील. 35 वर्ष 40 वर्षात खेळ. त्याच्यानंतर खूप बदल झाले खेळामध्ये. इमाराच्या जागेने आता टेनिस बॉल मात्र घेतले जाते जागे. वेगवान असे बॅटर वापरले जातात आणि षटकारांचा अक्षरशः खच पाडला जातो. नवसाती दिवा टीम कॅप्टन ऑन द टॉस. 5 ओव्हरची मॅच ही आपल्या भेटीला येईल. तत्पर्यंत जाऊया. विद्यमान जो सामना खेळत होता पहिले इनिंग मध्ये खेळताना 5 गडी बाद 47 बनवल्या दिविशा 11 ऐरोली टीमने. आणि तिथे 48चं लक्ष घेऊन मैदानाच्या आत उत्कर्ष दिवाचे 2 सलामीर संकेत आणि विराज. टीम कॅप्टन अलॉंग विथ संकेत बॅटवर चेंडू तपासताना, त्याचा अभ्यास करताना बरोबर बॅटवर येईल का, हे वॉर्मअप आहे ना, ते अपेक्षित असतं. जुनं जेव्हा बऱ्याचशे होते तेव्हा टिंगल केली जायची वॉर्मअप करताना. काय करतात नाही. पण आता बऱ्याच नंतर आम्हाला कळायला लागला का हे आवश्यक आहे क्रिकेटसाठी. शरीराला ज्या हालचाली पाहिल्या तर खूप महत्वाचे असतात. अकुंचन पावले असतात, त्याला एकदम प्रसारण करण्यासाठी वॉर्मअप मोस्ट इम्पॉर्टंट एनी गेम, नॉट ओनली क्रिकेट. थेट जवळ मॅच कडे 48 लक्ष. समोर कॅप्टन आणि कॅप्टन समोर विशाल. राईट हॅमर द विकेट सोडून दिले. ऑप्शनला मारा करताना पिचिंग होतो खराब. मात्र दिशा होती तिथे दिशा पाहिली आणि त्याला दंडित केलं. अक्षय पाटीलने दंडित करताना वाईट बॉल म्हणून करार दिला. अमंतर मारणे सुरुवात झाली उत्कर्ष दिवा या टीमची 1 पॉइंट कबल शॉट एक्स्ट्रा कबल लॉंग ऑफ 38च्या बाहेर. बॅक पूर्ण हलक्यात परंतु थेट गेला जिथे 38च्या बाहेर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख क्षेत्ररक्षण करताना फक्त अवघी सिंगल. बॅट मधून पहिली बॅट मध्ये नेताना कॅप्टनच्या खातं खोललं जातं. कॅप्टनचं 2 वर पोहोचवतं सिंगलने टीमला. लक्ष 48 48 इन 5 ओव्हर. चांगले क्रिकेट, शांत क्रिकेट. दुपारचं खरं सत्र. आता तापलेलं ऊन शेकवताना शरीर संपूर्ण टीमच्या खेळाडूंना. शॉर्ट आर्म हाफ जॅक चान्स फॉर द रनआउट. पण सुखरूप पोहोचलाय बॅट्समॅन संकेत. दोन्ही बॅटरने 1-1 धावने खातं खोललं. 3 वर पोहोचते धावसंख्या. आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी तब्बल 48 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये पहिले ओव्हर हाताळताना ही जबाबदारी दिली दिविशा ऐरोली कडून विशालकडे. थोडा उशिराने खेळला चेंडू अगोदर, त्यामुळे टायमिंग मात्र मिळालं नाही कॅप्टन विराजला. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल जातो डॉटवर. चांगली गोलंदाजी. सटीक लाईन नंतर एकही एक्स्ट्रा दिला नाही. मग वाईटने माफ करा, वाईटने सुरुवात केली आहे. त्यानंतर मात्र सटीक लाईन लेन सिंगल डॉट. 4th बॉल 4था बॉल मॅन्डेटरी फर्स्ट. हवेमध्ये खेळले पण प्रॉपर खेळलं कॅप्टन. रेंज मध्ये येतं सरळ. टॉस का बॉस मंचावर सांगितला. हा षटकाराला टिपताना लिहा समालोचक 6 धावा माझ्या खात्यात आणि वाढवा माझ्या टीमचा स्कोर 6 ने. आकाश 40+ नमस्कार आकाश. प्रॉपरली सलामीला 40+ गोठवून खेळताना आकाश तेवढीच मध्यम गती गोलंदाज टाकतो विघ्नेश. त्या चांगल्या खेळाडूचं आम्ही स्वस्थ शरीर आयुष्यमान या फॉर्मॅट मध्ये नजाकत होती. इनसाइड जस्ट आउट. दिशा दिली स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. फक्त सिंगल पण पाहण्यासारखा फटका. पुन्हा एकदा कॅप्टनच्या बॅट मधून षटकार. त्याचा सिंगल. धावसंख्या प्रॉपर 10 वर. ज्या धावसंख्येची ऑलमोस्ट गरज आहे त्याच्यापर्यंत धावसंख्या पोहोचवली कॅप्टनने. 7 घेताना आघाडीला संकेतलं खेळतोय 1 वर. कॅप्टन मध्ये षटकाने 8 वर पोहोचले आणि टीम एक्झॅक्टली डबल फिगर 10. 48 ची आवश्यकता. 10 बनवल्यात. शेवटचा बॉल पॉवर प्ले पहिलं विशाल. ओ जस्ट हेड ऑफ द स्क्वेअर ऑफ द पॉइंट. चुंबन करत चालले पण सिंगल घेतली. जे टायमिंग होतं ना ते मात्र जुळत नाहीये.
जबरदस्त असं पूर्ण फक्त दिशा दिली होती, टायमिंग नव्हतं, स्क्वेअर ऑफ द पॉइंट जवळ होतं, त्याच्या डोक्याच्या वरून मात्र हा हुलकावून दिला फटका, झेल होऊ शकला नाही, पण सिंगल मिळते. ओव्हरची झाली पहिली समाप्ती, 11-0 गडी बाद. 11 for non wicket after the first mandatory over is completed. उत्कर्ष दिवा. ए तुला ये नको का रे, माझी बॉटल कुठे आहे? मग तिला काय वापर होतं तिला, नाही पुढे असेल काय माहिती काय काय. नाव जगदीश ना, जगदीश मस्तूद लेग ब्रेकर मध्येच दुसरा टाकतो. ही काशेत आहे जगदीश लेग ब्रेकर म्हणून ओळख. पहिली ओव्हरची झाली समाप्ती, 48 धावसंख्येला उत्कर्षने उत्कृष्ट असं उत्तर दिले मी म्हणेन, कारण 10च्या आसपास सरे 11 धावा लागल्यात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिला चेंडू मात्र लेग ब्रेकर, सुरेख बॉल, पिचिंग ऑफ यस फिंगर गॉन अप. Oh my God! LBW लेग बिफोर द विकेट. बऱ्याच जण पसंतीच नसतो निर्णय, दाखवतो विराज माझ्या कमरेच्या वर, परंतु अक्षय पाटील जे अंपायर आहे त्याने उचलून धरली. अजूनही आम्हाला आठवतोय जेव्हा ऑस्ट्रेलियन दौरा करत होतो भारतीय टीम, तेव्हा सुनील गावस्करला अशाच प्रकारे लिलीच्या बॉलिंगवर, डेनिस लिलीच्या बॉलवर पायचीत दिलं होतं आणि सुनील गावस्कर यांच्या बॅटला लागून पाया लागला आणि चेतन चौहान होता दुसऱ्या एंडला, त्याला घेऊन मात्र मैदानाच्या बाहेर गेले होते सुनील गावस्कर. परंतु मॅनेजर आले आणि मॅनेजरनं समजावलं गावस्करला, जो निर्णय दिला ना अंपाने तो मान्य करायला लागेल. तेव्हा बऱ्याच अर्धा तास नंतर तो मॅच सुरू झाला. खूप भडकताना कमी वेळेला पाहिलंय, तो क्षण होता ऑस्ट्रेलिया. ते डेनिसचा तो बॉल बॅटला लागला, पायाला लागला, LBW विकेट. ते पसंतीच नव्हतं सुनील गावस्करला. मैदान सोडलं होतं चेतन चौहानच्या बरोबरने, पण समजावून द्या ना, कारण तुम्ही आदर करणं अंपायरचं खूप जरुरी आहे. ऑलमोस्ट 70 टाइम ना अपोजिट अगेन्स्ट टू द सचिन रमेश तेंडुलकर बघणार ना, बट नेवर नो अग्रीमेंट बाय सचिन विथ बकनार. जो मैदान होतो त्यामध्ये काय सेकंद असतो, सेकंद नंतर मात्र आपल्या विरोधात जरी गेला ना तरी अंपायरचं तुम्ही नेहमीच ऑलवेज टू रिस्पेक्ट टू द अंपायर. हे क्रिकेट आहे, क्रिकेट पेक्षा कोणताही खेळाडू आतापर्यंत मोठा झाला नाही, नेहमीच ऑलवेज इट टॉप क्रिकेट, त्यानंतर तुम्ही ओळखला जातं क्रिकेट हा. LBW पायचित विकेट परतलाय कॅप्टन तम्मूच्या असला, ज्याने षटकार मारला. 9 या वैयक्तिक धावसंख्या, जेव्हा टीमची धावसंख्या 11वर पहिला विकेट. राकेश राव आक्रमक कलात्मक बॅटर, खूप चांगले मनगटी फटके, फिल्ड कप रेस इथे बेहतरीन स्ट्रोक, एक्स्ट्रा कबला चांगला खेळतो, ऑन ड्राय ऑफ ड्राव चांगला खेळतो, शॉर्ट ऑफ पूल त्याच्याकडे, बेहतरीन बॅटर आहे. इन ॲट क्रमांक 3 वर उत्कर्ष दिवाकडून मैदानाच्या आत 11-1 अशी सद्यस्थिती. उत्कर्ष दिवा लक्ष 48. सेकंड इन प्रोग्रेस जगदीश. ओ माय दुसरा नो लेग ब्रेकर, सुपर बॉल, नो लेग ब्रेकर इज आर्म जस्ट गुगली टाइप त्याने चेंडू टाकला दुसरा. राशिद खानचं खास कौतुक केले सचिन रमेश तेंडुलकरने. मी तर खेळलो ना राशिद बरोबर, पण मागून बघतो ना त्याचा ओळखता येत नाही गुगली. सुपर बॉलर राशिद, व्हेरी यंग T20 कॅप्टन, सुपर बॉलिंग आहे. गापील ठेवलं राकेशला का मी लेग ब्रेक करतोय तो दुसरा टाकताना ऑफ ब्रेक, सुपर बॉलिंग यार. हे असं असल्यानंतर मजा येते पाहताना, तो खेळ कशी तारांबळ उडवतो चांगल्या बॅटरची, त्याचा क्षण आहे. आकाश पाटील, चला आपल्याला सन्मानित केले जातं. अमोल पाटील तुम्हाला सन्मानाने व्यासपीठावर बोलवतात, तुमचा सन्मान करू इच्छितात. अमोल पाटील तुम्ही या मंचावर, आपलं सरशी स्वागत आहे. अधुरा स्ट्रोक, अधुरा मन मध्ये मारलं होतं, नक्की फुल मनाने मारलं नव्हतं, परंतु स्ट्रोक गेला इनफिल्डला बीट करताना. सिलिंग बी डाऊनच्या इथे सिंगल तिथे मिळते. 2 वर पोहोचलाय राकेश, 13 धावसंख्या आपण पाहू शकतो. दुसरं प्रगतीपथावर इथे कमबॅक करण्याची संधी दिली, जे आशेचे किरण दाखवलेत जगदीश मस्तूदने. व्हेरी गुड कमबॅक. हस्तोलंदन करताना बाहुबलीच्या बरोबर जगदीश मस्तूद. आता स्ट्राईक वरती बॅट्समॅन आपण संकेत. सुपर स्ट्रोक यार, लेदर ची लकब होती
लेदरची ती खूपसुरत होती फटक्यामध्ये. वॉट अ शॉट संकेत. स्लॉक सेप बेहतर इन्स्पेअर लेगला मात्र सलग पार करताना चौकार. गुडने टेकवले प्रॉपरली. हेड अँड हँड कॉर्नर सुपर बाय संकेत अँड स्वीप इन द डीप स्क्वेअर लेग. 4 रन. चांगला फटका. धावसंख्या 4 ने वाढवतो उत्कर्ष दिवा. टीमला 17 वर पोचवतोय चौकाराने संकेत. तो पोचले 5 वर. सिंगल नंतर चौकार आणि टीम मात्र 17 वर. लक्ष 48 धावांचा दुसरं ओव्हर टाकताना आपलं पहिलं ओव्हर हाताळताना पॉवर प्ले मध्ये जगदीश मस्तूद फिरक्यूचा जादूगर फिरकीपट्टू. कमी वेळेत चान्स फॉर द कॅच. ओ माय डबल चूक झालं. जाऊ का थांबू. बॉल गेला मित्रा. वेळ निघून गेली होती. चूक झाली. चेंडू 4 रन. कॅचेस विन द मॅचेस. आलेली संधी गमावली. 30 यार्डच्या आपण बाहेर का क्षेत्रक्षम करतो. आपल्याला का सन्मान दिले जातो. अशा चुका केल्या दॅट इज 30 यार्डच्या बाहेर निश्चित तो सन्मान आपल्याकडून चुकीचं दिले गेले काय हे मात्र निश्चित विचार करायला लागेल फिल्डरला. चुकीच्या 4 धावा चौकार मिळाल्या सुदैवाने बॅट मधून येताना संकेतच्या. टीम पोहोचते 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ. दुसऱ्या इनिंगचा समाप्त झाला. उत्कर्ष दिवा आता 1 गडी बाद. 21 21 धावा 1 गडी बाद. उत्कर्ष दिवा पिछा करताना आता मात्र आकाराला मी म्हणेन जवळजवळ 48 9.5 धावांच्या सरासरीने आवश्यकता प्रत्येक ओव्हर मागे. ही मॅच दुपारच्या क्षेत्रातील पहिली जिंकण्यासाठी. काल फायनल मध्ये जाताना रुबाबांत गेलेला जयेश पाटील वंडरपर्वत नवी मुंबई जेपीनं तो खेळ अफलातून पाहिला आणि तिथेच 2 मॅच नाही तर 3 मॅच जिंकून फायनल मध्ये आपली जागा निश्चित केली. शेअर फाउंडेशन ऐरोली गावदेवी. शेअर फाउंडेशन कुमार खेळताना दिसते पण या वेळेला ती खेळत आहे ऐरोली गावदेवी ऐरोली शेअर फाउंडेशन तर्फे. फायनल मध्ये मात्र पोचलेली काल पहिली टीम. आज फायनलीचा दिवस. तब्बल 1 लाख प्रथम पारितोषिक. 50,000 कॅश सगळी. प्लेअर ऑफ द मॅच प्रत्येक मॅच साठी आणि या सर्व ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेले आहे वैभव अशोकजी पाटील याने. त्यांचे विशेष आभार. 2 ओव्हरचा खेळ संपला. जवळ तिसऱ्या मॅच या मॅच कडे तिसरं ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर राकेश टू राकेश. दोन्ही बॅटर बॉलर राकेश नामाने आमने सामने. तिसरा ओव्हरचा पहिला बॉल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुढे चेंडू लाभ केले परंतु क्षेत्रक्षण दूर उरून डीप एक्स्ट्रा कव्हर कडे फील करे दुसरीची मांग केली होती पण थांबवलं संकेतने. मनस्थिती नव्हती दुसरी धाव घेण्यासाठी संकेतची. राकेश 2-4 पावलं पुढे आले होते. त्या 2-4 पावलं पुढे त्याला माघारे मात्र सरळ परतवून लावलं. इशारा दिला का थोडस गडबड होईल. चांगला स्कोर आपलं चेसिंग चाललेलं आहे. या मध्यान जर पनवती विकेट आली रनआउटचे तिथून बऱ्याचशा मॅचेस हारतात टीम. रनआउट झाल्यानंतर पनवती विकेट त्यासाठी टाळलं. चांगलं डिसिजन घेतलं संकेतने. सेंड बॅक टू द राकेश. दरम्यान एक सिंग मिळते. धावसंख्या पुढे सरकते 22 वर. 22 एक्झॅक्टली. उत्कर्ष दिवा. लक्ष 48. 5 ओव्हरची मॅच. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानात आणि ते टाकण्यासाठी ते ओव्हर टाकण्याचे राकेश. डावखुरा बॉलर मिस टायमिंग शॉट स्ट्रोक डाऊन द बॉल. स्वतः आलेला आहे बॉलर. स्वतः गोलंदाज येतो झेलखाडी कॉटन झेल टिपताना विकेट मिळवतोय. स्वतःच्या नावी करतोय. एक चांगली विकेट. सलामीर संकेत बाद. शॉर्ट टर्म कडले तर टॉपेज लागले गेले आणि तिथे मिस टायमिंग स्ट्रोकाचा स्वतः गोलंदाज घेतला. झेल पकडला आणि तिथेच मात्र संपवला खेळ संकेतचा. दुसऱ्या विकेटचं पतन. उत्कर्ष दिवाला दुसरी विकेट. गारद होताना ही दुसरी विकेट मिळवली दिविशा 11 ऐरोलीने. मॅच मध्ये कमबॅक. असे विकेट पडल्या तर मात्र खरं नाहीये पण मजबूत फलीमधला मजबूत बॅट्समन अटॅकिंग अट्रॅक्टिव्ह बॅट्समन श्रीकांत नारायणकर मध्यात येतोय क्रमांक 4 वर. 4 पोझिशन. वनडी नंतर 4. या 2 बॅटरकडे खरी जबाबदारी असते. एक तर विकेट त्याने सांभाळायला लागतो आणि या सांभाळताना विकेट धावसंख्या कुठे आपली टीमचे थांबता कामा नाही ही दुसरी जबाबदारी. खूप माझी जबाबदारी क्रमांक 3-4. ते 3-4 वर आलेले दोन्ही प्रॉपर बॅटर. आता राकेशच्या जोडीला आता श्रीकांत नारायण कन्फेसिंग टू व्हेरी फर्स्ट बॉल. अबे फ्रॉम द बॉडी ऑफसाइड ऑप्शन स्ट्रीक ठेवली. वळायला सांगितलं पिचिंग ऑप्शनच्या बाहेर. विचार मात्र केली जाते. दोन्ही बॉलर ॲज विकेट कीपर टीम कॅप्टन गणेश कारंडे अलॉंग विथ बॉलर राकेश. इट्स अ वाईट
चला जास्त दबाव टाकू नका एवढंच म्हणेन. निश्चित विचारावं, त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही. प्रत्येकाला विचारण्याचा अधिकार असतो, पण ते अधिकार दिले नसतं त्याचा वापर तुम्ही किती वेळासाठी करता ते मात्र महत्वाचं असतं. पण तो योग्य काम केलं, जेंटलमॅन क्रिकेट दाखवलं आणि लगेच माघारी परतला कॅप्टन गणेश खरे. जेंटलमॅन सभ्यग्रस्तांचा खेळ दाखवताना बॅटची कडा, हो सावध होता का, थोडासा हुशारामध्ये प्रयत्न केला सिली मिडॉनला. टू इन द बॅट, बॅटच्या अग्रस्थानी श्रीकांतचा तो बॉल, संधी होती पण हाफ चान्स, सिंगल मिळते. श्रीकांत खातं गोल टीम 24 वर. अजूनही मात्र एवढ्या धावा बनवायच्या, 24 दोन्ही 48. अर्ध्या धावा झाल्यात, अर्ध्या अजून बनवायच्या. मॅच जिंकण्यासाठी 48 लक्ष 24 झाल्यात, आणखी 24 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. उत्कर्ष दिवा 2 गडी बाद झाले 24 वर. काय ओव्हर टाकली, कमबॅक करणार राकेश ओव्हर, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. आता राकेश, फटका चांगला मजबूत, शॉट ऑन जॅक, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, इट्स गोइंग अँड गॉन, षटकार, सिक्सर. सिक्सरला प्रॉपर टायमिंग म्हणतं, प्रॉपर या वेळेला जेव्हा आवश्यकता होती, जेव्हा जरुरी होती आणि जरुरीला समजून मात्र षटकार घेतला राकेश रावने. षटकार, शॉट ऑफ जॅक केल्या 4थ्या 5व्या चेंडूवर. पहिलं सिंगल, विकेट, वाईड 1 आणि 4, 6 षटकार. 4 चेंडूची तिसऱ्या ओटी होती, 5वा बॉल. राकेश घेऊन समोर, राकेश राव, बॅटची कडा, शरीरपासून दूर, चान्स फॉर द वन्स अगेन कॉटन बोल्ड. दुसऱ्यांदा दुसरा विकेट घेताना कॉटन बॉल करताना राकेश. पहिली अगोदर त्यांनी कॉटन बाउंड केलं होतं, संकेतला बाद केले होतं. आता राकेश रावला सरळ मात्र रस्ता दाखवला डगआउटचा कॉटन बाउंड करताना. या ओव्हर मध्ये राकेशने 2 विकेट घेतल्यात. अगदी भेदकता पाहायला मिळाले. सुरुंग लावण्याचं काम करतो या ओव्हर मध्ये राकेश. दिविशा 11 ऐरोलीकडून उत्कर्षासाठी विकेट महत्वाची होती. शरीरपासून दूर होता, ऑफस्टंप टप्पा म्हणजे चेंडू मध्ये बाहेर काढलं होतं. बॅट पोचवली पण तेवढी तगडी बॅट पोचली नाही, परफेक्टली पिचिंग झाली नाही बॉलवरती बॅट. नतीजा टॉपेज, कॉटन बॉलची शिकार. राकेश राव परतला, षटकार, 2 वेळा सिंगल, 8 वर वैयक्तिक. जेव्हा टीमची धावसंख्या 30 एक्झॅक्टली. इथून आणखीन मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. ओ माय सँडी, कॉमेंटेटर असो सँडी. बॅट्समन पण सँडी आणि आम्हालाही मात्र याच नावाने म्हणजे टेनिस मध्ये ओळखलं जातं. थँक्यू सो मच. जे नावाने मला हाक मारतात खूप आवडतं. स्विच हिटचा वापर केला, उलट्या दिशेने मात्र मारण्याचा प्रयत्न, पण बॉल हुकलाय, पण ते सिंगल मिळाली. बायच्या रूपामध्ये सिंगल मिळते. 31 धावा, 3 ओव्हरचा खेळ. येणारा 12 चेंडू आता उरल्यात आणि 12 मध्ये 17, बरोबर ना, 12 गेंदे 17. मॅच जवळ आहे. मॅच जर बनवत थोडंसं प्रेशर जर द्यायचं तर डॉट काढणं, विकेट घेणं गरजेचं आहे. विकेट घेतल्याने डॉट आल्यानंतर मॅच खेचून जाईल, कारण तेवढा तगडा बॅट्समॅन श्रीकांतच्या समोर सँडी. 12 चेंडू आणि 17. चला फिल्डिंग लावा असं सांगतात आम्हाला ऑन फील्ड अंपायर अक्षय पाटील. कारण फायनलीचा दिवस, बऱ्याचशा मॅचेस अजून बाकी आहेत, त्यासाठी वेळ मात्र खर्च. मीटिंग घेऊ नका, एवढंच उद्देश आहे त्याच्या पाठीमागे. तुम्ही मीटिंग गेल्या बरेचसे खेळाडू येणार आणि तिथे मुख्य पोझिशनवरती फिल्डिंगचा जायला तुम्हाला वेळ लागेल. त्यासाठी तसं करू नका, वारंवार जमू नका, मीटिंग घेऊ नका, वेळ मात्र वाया घालवू नका, एवढंच त्याच्यामध्ये इंटेन आहे. 12 चेंडूचा खेळ पाहिजे, 12 मध्ये 17 धावा कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला 9-7 देवाच्या विरुद्ध गोटोले 11 गोटोले खेळताना दिसेल. 5 वरच्या मॅच मध्ये टॉस जिंकलेल्या 9-7 देवा टीमने. जगदीश मस्तूद, गुड कॅप्टनशिप. खऱ्या अर्थाने मध्ये फंबलिंग होते, अक्षरजी म्हणजे तारांबोल उडते खेळताना लेग ब्रेक. त्यात लेग ब्रेकला पुन्हा मोर्चा बनलाय. समोर आहे सँडी. सँडी फेसिंग टू जगदीश मस्तूद, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे खेचण्याचा प्रयत्न, हो माय गॉड, व्हॉट लेग ब्रेकर. चेंडू फिरवलाय बोटांच्या जोरावर, नतीजा सँडी बाद. खराब क्रिकेट, लालसा दिले, चेंडूला अजून तुकडा ठेवला, अकूळ ठेवलं आणि तिथेच बोटांची मॅजिक जादू दाखवली. बोटाने फिरवला फिरका बॉल, लेग ब्रेक. बाकीचे तमाम काम केलं गणेश कारंडेने विकेटच्या पाठीमध्ये एसची चितकत सँडीला.
विशेष छाप सोडू शकला नाही. अगदी गोल्डन डकचा शिकार म्हणून परतताना सँडी बॅक उत्कर्ष दिवाला लागला. हा विकेट क्रमांक 4 हद्रा रबी लक्का. नाईस नेम रबी लक्का. आता क्रमांक 6 वर जाताना 4 गडी बाद झाले. स्कोर आहे 31 लक्ष्य 48. इथून 17 धावांची आवश्यकता आहे. प्रॉपरली मोक्याच्या क्षणी एकदम सुपर कॅप्टन्सी करताना गणेश खऱ्या अर्थाने लेग ब्रेकने काय जादू केली होती. पहिलं मॅटेवर दुसरा टाकताना पहिला हाताळताना त्या ओव्हरमध्ये अवघ्या धावा दिल्या होत्या 10. तिने जीतची त्याने आशा दाखवली. त्या ओव्हरमध्ये त्यांनी विकेटही घेतली पहिल्या चेंडूवर. फक्त 10 धावा. आता विकेट घेऊन सुरुवात केली जेव्हा 12 चेंडू 17 आता 11 चेंडू 17 आणि तेव्हा बॅटिंग क्रमांक 6 वर उत्कर्ष दिवाकडून आलाय. मोठे मोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध रबी हिरामन पाटील डावखोऱ्या गोळ्यांद याची चर्चा आम्ही सांगत होतो. जेव्हा 35 वर्षापूर्वी गोटोली विरुद्ध हा नवसाती देवता पहिला ओट टाकून याचे हिरामन पाटील डावखोरा घातक गोलंदाज एक बेहतरीन क्रिकेटर ऑलराऊंडर नवसातीचं अक्षरशः रोशन केलं. गोल्डन जेव्हा संघ होता नवसाती देवा ते हिरामनची बॉलिंग खूप इम्प्रेस होती. स्वागत आहे मित्रा हिरामन पाटील बेस्ट क्वालिटी ऑफ द डावखोरा बॉलर. संतोष संजय भाऊ त्याच्यानंतर मनोहर पाटील काय बॉलिंग साईट होती यार कडक. त्या कडक चौकटीपदी हा हिरामन ज्याचं आगमन झालंय. दोस्ती ग्रुप दोस्ती चषक मध्ये अगदी मनपूर्वक त्यांचं मी स्वागत करतोय. षटकाराला मुख्य क्षणी षटकार खेचताना छेरन रबी लक्का म्हणून म्हटलं तर मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. त्याच्या उंचीचा तर पुरेपूर फायदा सहजगतीने खेळण्यामध्ये पट्टा येते रबी. आणि अगदी पहिल्या जेवढे दणदणीत खातं खोललं आणि जिथे मॅच फसवत होती त्या मॅचचा दबाव त्याने हटवला या षटकार ठोकून. बेहतरीन स्ट्रोक बाय रबी लक्का. सुपर बॅटिंग यार. 2 अजून आले तर मॅच उद्ध्वस्त. 37 पोचते षटकार सायने. बेहतरीन स्ट्रोक. लेग ब्रेकच्या ब्रेक संपवला. लेग ब्रेकरला ब्रेक लावताना लवली बॉलिंग आहे. त्या तिथे दुसरा टाकला बॅटला टो एंडला लागताना जातो. घोषांकिशात सिंगल मिळते रेबीला. सिंगलने आणखी धाव पुढे जाते उत्कर्ष दिवा. आता पोचते 38 वर. आता 10 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 10 इथपर्यंत मॅच आले. एखादं विकेट एखादं 2 डॉट अजून मात्र मॅच तापेल. ते रखरख होऊन अंगावर सेकवताना मॅच चालली मैदानाच्या आत. औचित्य आहे दोस्ती ग्रुप दोस्ती चषक. टप्पा पडल्यानंतर बॅक पडून जाताना स्क्वेअर लेगच्या दिशेने व्हॉट अ शॉट. इट्स अ फ्लॅट मॅक्सिमम. किती सध्या त्याने केला सहज प्रमाणे खेळताना सहज फटका पण मोठा धाब्यांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट रबी लक्का बेहतरीन अंदाजामध्ये मॅचला उद्ध्वस्त करण्याच्या अगदी जवळ घेऊन जातोय. आता मॅच जिंकण्याचे केवळ 4 धावा दूर. 44 मॅच कुठे होती मॅच कुठे आणली. आता 8 मध्ये 4 जिथे मॅच बनवते तर मॅचला सोपं केलं 2 फटक्याने. व्हॉट अ बॅटिंग यार. उत्कर्ष देवासाठी उत्कृष्ट अशी बॅटिंग केली. 2 टोळी जंग षटकार खेचलेत रबी लक्काने आणि उत्कर्षासाठी ही टीम त्याने सोपी बनवली. 8 चेंडू मध्ये 4 कंपल्सरी स्पर्धेचा नियम. चांगला विचाराने गोलंदाज त्यामध्ये चुकी कोणती नव्हती कारण ओव्हर तसं त्यांनी टाकलं होतं. पण उंची हाईट आहे. हाईट मध्ये लेग ब्रेक चटकन ओळखतो रबी लक्का. सहजतेने खेळताना लेग ब्रेकला खतम करतोय. 8 मध्ये 4 क्विक टाकले. अंदाज चांगला होता. हवेमध्ये बॉल चान्स फॉर द कॅच. कॅचेस विन द मॅच. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ मॅग्निफिसंट कॅच. अनबिलिव्हेबल कॅच. किती पावलं पुढे येताना झेल घेतल्या. नुसतं घेतल्यानंतर खूप उंच मध्ये गेलेला झेल. साधी गोष्ट नसतो मित्रांनो. वेली हार्ड. आता 7 मध्ये फक्त 4 8 मध्ये 4 तर विकेट गेली मुख्याच्या क्षणी. अजून पकड बनवू शकतो वाय नॉट. आता 7 मध्ये 4 7 गेंदे 4 रन. याच्यानंतर लढत असेल 5 वर्ष मॅच मध्ये खेळताना 2 तगड्या टीम ज्याच्या आठवणीत आम्ही घेऊन चर्चा करत होतो. त्यात हिरामन पाटीलची ज्याचा पहिला डावखोरा स्पेल खूप धोकादायक आणि त्या सन्मान्य क्रिकेटपटूचा मुख्य व्यासपीठावर आनंद घेताना इथे आगमन झालेलं आहे. तगड्या मॅच अजून आम्हाला आठवतं ते चिंचोली उद्यानामध्ये किती मॅचेस तुफान रंगायचे. गुड लक असेल गोटोली 11 गोटोली नवसाती दिवा उत्कर्ष दिवा व्हॉट ऐरोलीची श्री गणेश मजा यायची हिरामन. व्हॉट अ लवली क्रिकेट ऑन द 35 वर्ष. पण आधुनिक क्रिकेटमध्ये बराचसा बदल झाला. इमारला थोडस बाजूला गेला टेनिस आलेत. आता षटकारांची आतिषबाजी होते. 7 मध्ये 4 कंपल्सरी टार्गेट समोर उत्कर्ष दिव्याच्या. मॅच पॉइंट आहे.
डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा थोडासा अंतर, लॉंग ऑफ. जगदीश बॉलिंग मार्क पर राईट मोर द विकेट. फ्लिपर टाकले टॉप एज. षटकार होईल का? डेफिनेटली गुड ट्राय, बट हो सुपर ट्राय बाय रुपेश सोनकर. चांगला प्रयत्न, मॅच फिनिश. येस, थँक्यू सो मच हिरामन पाटील. आमच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित राहिला त्यासाठी मी दोस्ती ग्रुपच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतोय. चला, मॅच संपली. खऱ्या तर रवी लक्काने मॅचला सोपी बनवलं, त्याला मात्र फिनिश केलं षटकार ठोकताना संग्रामने. बॉलरनं मॅच मात्र बॅटिंगच्या साईने फिनिश केले. वेल डन रवी लक्का आणि संग्राम. मॅच जवळ निष्ठट होती, त्याला बनवण्याचं 3 षटक काम चोख केलं. चला ठरवूया या मॅचचा सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच. तत्पूर्वी जरी हरले तरी